नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज बऱ्याच दिवसांनी मी व्लॉग जो आहे तो शूट करत आहे. तुम्ही समजू शकता, घरामध्ये लहान बाळं असतात, घरातली इतरही कामं असतात, त्यामुळे कारण की इतकं काही मला त्यामुळे व्लॉग जे आहे ते काही शूट करता नाही आलं. आणि इकडे बघू शकता, हे 2-3 दिवसाचे मिळून असे व्लॉग आहेत. थोडे थोडे मी शूट करून ठेवले होते. तर फायनली आज मला वेळ भेटलेला आहे, तर त्यामुळे मी आज छान हे एडिटिंग करत आहे, व्हॉइस ओव्हर करत आहे मध्ये मध्ये. तर इकडे आमच्या दोन्ही बाळांची मस्त धम्माल मज्जा मस्ती चालू आहे. शेजारी एक लग्न आहे, तर तिकडे मस्त बँजो वगैरे वाजत होता. तर दोघंही मस्त अंगणामध्ये ते सगळं काही एन्जॉय करत होते, नाचत होते. तुम्हीसुद्धा त्यांचा डान्स जो आहे तो थोडासा एन्जॉय करा. तिकडे तिकडे वरती वरती. तर दोन्ही बाळांनी खूप मज्जा मस्ती धमाल केली. आणि DJ बँजो म्हटलं की दोघांनाही प्रचंड आवडतं. कुठेही काहीही असू दे, आवाज आला की मस्त असं डान्स त्यांचा सुरू होतो. सगळे बाळं असंच करत असतात. आणि त्यांना छान असं फ्रेश केलं आणि भूक लागली होती. तर घरचं खाण्यापेक्षा त्यांना आज इच्छा झाली होती, मस्त आपण बाहेरून पिझ्झा ऑर्डर करूया. तर मी त्यांना जास्त करून बाहेरचं नाही दिलं, कारण की जंक फूड जे आहेत ते आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात. बऱ्याचशा गोष्टी मी त्यांना घरीच बनवून खाऊ घातल्या होत्या. त्यानंतर मग छान खाऊन वगैरे झालं. आणि बघा, आता प्रत्येक लहान मुलांचंही असंच असतं. आपण जर एकाला जवळ घेतलं की दुसरं म्हणणार मलासुद्धा लाड करा. आणि दोघांचं एज कसं सिमिलरच आहे, फक्त दोघांमध्ये 7-8 महिन्यांचा फरक आहे बस. त्यामुळे दोघांचं चालू असतं की त्याला घेतलं की मला पण घ्या, तिला घेतलं की मला पण घ्या. आणि त्यांचं हसणं, रडणं, बागडणं, खेळणं सगळं काही आम्ही सगळेजण एन्जॉय करत होतो. तर मस्त धमाल मज्जा केली. आणि बघू शकता इकडे दोघांचे लाड. आणि हे रोजचंच असतं दोघांचं. तर या दोन्ही बाळांना बघता बघता आम्ही दोघींनी उन्हाळी जे पदार्थ आहेत, आता उन्हाळा चांगला पडलेला आहे एप्रिल महिन्यामध्ये. मेमध्ये सुद्धा ऊन असतं, पण कसं वादळ वारं दोन्ही चालू होतं मे महिन्यामध्ये. त्यामुळे बरीचशी आपली उन्हाळी कामं जी आहेत ती आम्ही एप्रिलमध्येच करायला घेतली होती. थोडीफार संपत आली होतीच आमची. तर इकडे आमची पिऊ जी आहे ती आमची कुरडयाचा चीक आहे तो एन्जॉय करत आहे. आणि तुम्ही इकडे बघू शकता, आम्ही छान अशा कुरडया वगैरे केलेल्या आहेत. परत तांदळाचे पापडसुद्धा आम्ही केले होते. तर कलरफुल कुरडया खरंच खूप सुंदर दिसत आहेत. रेड कलरच्या केल्या होत्या, पिवळ्या कलरच्या केल्या होत्या. तर खूप सुंदर कलर दिसत होता. आणि तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये काय काय बनवलं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर कुठे कुठे फिरायला गेलेले आहेत, किंवा तुमच्या घरीसुद्धा कोणी आलेलं आहे का सुट्टी एन्जॉय करण्यासाठी, ते सुद्धा मला नक्की सांगा. तर आमच्या पिऊची फरमाईश होती की तिला डोसा खायचा आहे. तर त्यासाठी मी सकाळीच तांदूळ डाळ जे आहे ते भिजू घातलं होतं, आणि संध्याकाळी मी आता हे वाटून घेत आहे. आणि चांगलं आता कसं उन्हाळा असल्यामुळे पीठ जे आहे ते पटकन फॉर्मॅट होतं, जास्त काही वेळ लागत नाही त्याला. आणि छान असं मी सगळं काही वाटून घेतलं. आणि त्यानंतर संध्याकाळचं स्वयंपाक, पुढचं रुटीन तर ते चालूच असणार आहे. तर इकडे मी बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हे सगळं वाटून घेतलेलं आहे. आणि वाटून झाल्यानंतर डाळ तांदूळ हे जे आहे ते व्यवस्थित मिक्स व्हावं, यासाठी आपल्याला हे 5 ते 7 मिनटं व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताने आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे. आपल्याला ह्याला एकाच दिशेने सतत फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं, याच्यातली जी काही बबल्स असतील किंवा एअर असेल ती पटकन निघून जाते, आणि पीठ जे आहे ते आपलं अगदी व्यवस्थित फॉर्मॅट होतं. आणि आपले डोसे असतील किंवा इडली असेल ते अगदी सॉफ्ट तयार होतं, आणि खूप टेस्टीसुद्धा लागतं. तुम्ही हे नक्की अशा पद्धतीने करून बघा. तर इकडे दुसऱ्या दिवशी पीठ जे आहे ते खूप सुंदर असं फॉर्मॅट झालं होतं, आणि टोप जो आहे तो पूर्ण असा भरला होता, वरपर्यंत आलं होतं.
आणि मस्त हे बॅटर आता तयार झालेलं आहे. तर आता मस्त याचे मी गरमागरम डोसे, बटाट्याची भाजी आणि नारळाची चटणी, त्याचबरोबर सांबारसुद्धा असणार आहे. तर हे सगळं मी बनवून घेते. आणि लहान मुलांना कसं ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या आवडीच्या आहेत, त्यामुळे जर आपण त्यांना ह्या बनवून दिल्या ना की घरच्या घरी ते आवडीने खातात, पोट भरून खातात आणि आपल्यालासुद्धा समाधान वाटतं की मुलांनी घरचं जेवण जे आहे ते खाल्लेलं आहे, पौष्टिक अन्न त्यांनी खाल्लेलं आहे. तर आता मी इकडे डोसे करायला घेते. आणि हा जो तवा आहे ह्या तव्याला मला असं वाटतं की 3 ते 4 वर्ष झालेली आहेत. हा डीमार्टमधनं मी आणला होता आणि खूप यूजफुल हा तवा आहे. आणि मी याच्यावरती फक्त डोसे करते, बाकी चपात्या किंवा पराठे, आंबोळ्या वगैरे ह्याच्यावर मी नाही करत, फक्त डोसे करते. त्यामुळे हा तवा अगदी डोशांसाठीच मी ठेवलेला आहे. आणि डोसेसुद्धा याच्यामध्ये खूप सॉफ्ट तयार होतात आणि जाळीसुद्धा खूप छान आलेली आहे याला, तुम्ही बघू शकता. तर आता मस्त इथे डोसे जे आहेत ते आमचे तयार झालेले आहेत. आधी मुलांना मी देते. आज काय बनवलंय ते सांगा. व्हेरी गुड. बाबू तू काय खाणार? काय खाणार तू आज सांग. सांबार, बटाट्याची भाजी. अरे वा वा. तर सगळ्यांनी साऊथ इंडियन डिश जी मी केली होती, डोसा, चटणी, सांबर, तर सगळ्यांनी खूप एन्जॉय केली. लहान मुलांनासुद्धा खूप आवडली. आणि त्यानंतर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर हा दुसऱ्या दिवशीचा आहे. आमच्या आई, पिऊ आणि सिस्टर इन लॉ या जरा बाहेर चाललेल्या आहेत, कुठे ते मी तुम्हाला सांगेलच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आता वाजले आहेत सकाळचे 5:30. तर आईंनी इकडे छान भाजी वगैरे बनवून ठेवली होती. आता मी इकडे चपात्या भाजून घेत आहे आणि पिऊसुद्धा आम्हाला मदतीला आलेलीच आहे. प्रशिक झोपलेला आहे, तोपर्यंत मी थोडीफार मदत आईंना इकडे करायला आली होती. आणि चपात्या वगैरे झाल्या, टिफिन वगैरेसुद्धा सगळा भरून झाला त्यांचा. आणि त्यानंतर त्यांना लवकर निघायचं आहे 6:45ला. तर सगळं काही झालेलं आहे आवरून. आणि आज नेमकं पाणीसुद्धा येणार आहे. तर आज सकाळचं रुटीन तर काही मला इतकं शूट नाही करता येणार, कारण की मी एकटी असेल आणि मी प्रशिकचे बाबा जे आहेत ते शॉपमध्ये असतील, दादा असतात मदतीला, पण त्यांनासुद्धा शॉपमध्ये जावं लागतं. इकडे पिऊ जी आहे ती खूप एक्सायटेड आहे ट्रॅव्हलिंग करण्यासाठी. आणि लहान मुलांना कसं ट्रॅव्हल म्हटलं की खूप आवडतं. आणि ह्या दोघांचं प्रेम बघू शकता इकडे. दररोज दोघांची मस्त अशी गट्टी जमलेली असते, मज्जा मस्ती, भांडणं, खेळणं, रुसणं, फुगणं सगळं सुरू असतं. आणि आता बघा लांब चालले तर कसं प्रेम अगदी उतू चालले दोघांचं. तर मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर प्लीज छान छान कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता दररोज तुम्हाला छान छान व्हिडिओज जे आहेत ते बघायला भेटतीलच. छान छान टॉपिकवरती मी तुमच्यासोबत व्हिडिओ जे आहेत ते आता शेअर करेलच. तर आता इकडे प्रशिकसुद्धा त्याच्या आजीच्या मागे लागला होता, की त्याचं म्हणणं होतं की पिऊताई चालली आहे तर मला का नाही तुम्ही नेत आहात, म्हणून तो रडत होता. तर इमोशनल मुमेंट असतो हा आपल्यासाठी सुद्धा आणि आपल्या बाळांसाठी सुद्धा. तर चला, मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया बस खाई.